आज खूप घाई गडबड असल्यामुळं रविवार असला तरीसुद्धा आज अगदी सोपा आणि पटकीने होणारा असा पदार्थ करायचा होता. आणि असा पदार्थ म्हणजे मॅगी डोळ्यापुढे येते. टी व्हीवरती नेहमी जाहिरात लागते, त्याची आठवण येते. 2 मिनिट्स मॅगी. खरंच आज मला त्या जाहिरातीची आठवण झाली. तसेच मध्यंतरी एक जाहिरात लागत होती, सुपी मॅगी म्हणून. खाऊन प्या किंवा पिऊन खा. म्हणजे अशी जास्त घट्ट न खाता ती जरा ज्युसी करायची, म्हणजे रस्सा जरा जास्त ठेवायचा. आमच्याकडे त्या टाईपची मॅगी केलेली खूप आवडते. घरात कुठल्या भाज्या असो किंवा नसो, कांदा टमॅटो आणि मी घरी करते नेहमी ते फ्रोझन मटार घेऊन ही मॅगी करते. म्हणून म्हटलं चला तर आता अशा ह्या रस्सम सुपी मॅगीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करूयात. त्यासाठी घरात मॅगी होती, ती पॅकेट्स घेतली. आज मला 6 माणसांसाठी मॅगी करायची आहे. त्यासाठी ह्या घरात ज्या भाज्या होत्या, मटार हे मी घरी केलेले फ्रोझन मटार आहेत, टॅमॅटो, ढोबळी मिरची, गाजर, बारीक चिरलेला कांदा आणि फ्लॉवर एवढ्या भाज्या घेतलेल्या आहेत. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही भाज्या नसल्या तरीसुद्धा कांदा टॅमॅटो एवढं घालूनसुद्धा ही मॅगी करता येते. त्यासाठी 4 चमचे तेल घेतलेलं आहे. नंतर थोडे जिरे घातलेले आहेत. कांदा हा चांगला परतून घेत आहे. आपल्याला इथं कुठल्याही भाज्या किती शिजवायच्या हे स्वतःच्या मनावरती ठरवायचं. काही काहींना थोडा कच्चा गाजर, फ्लावर, कांदा हे सगळं आवडतं, पण काही काहींना पूर्ण शिजवायचं असेल, जरा मऊसर शिजवून घ्यायचं असेल, त्यांनी थोडी जास्त वाफ देऊन शिजवून घ्यावं. ही मॅगी तुम्ही कशाही प्रकारे करू शकता. सगळ्यांना मॅगी करता येते. फक्त मी आज करते आहे ते तुमच्याबरोबर शेअर करते, एवढंच. इथं मी 5 मिनटाची एक वाफ देऊन घेते आहे. तुम्हाला जशी भाजी शिजवायची आहे त्याप्रमाणे वाफा देऊन घ्या. ही चांगली भाजी परतून झाल्यानंतर त्यामध्ये हळद आणि बॅडगी मिरचीचं लाल तिखट घातलेलं आहे आणि थोडा रस्सम मसालाही घातलेला आहे. हे या रेसिपीचं मेन इन्ग्रेडियंट आहे. हे सगळं परतून झाल्यानंतर 5 ग्लास पाणी घालणार आहे. जेवढी मॅगीची पॅकेट्स घेतली असतील त्याच्यापेक्षा थोडं पाणी जास्त घालायचं. मी 4 पॅकेट्स घेतलेली आहेत म्हणून 5-5.25 ग्लास पाणी घालणार आहे. आणि मॅगी मसाल्याची जेवढी पॅकेट्स घेतलीत तेवढ्या प्रमाणात हे मॅगी मसाला घालणार. 1 चमचाभर साखर आणि थोडंसं मीठ घालून पाण्याला उकळी आणणार आहे. मी साखर का घातली हे तुम्हाला पुढं सांगेनच. अजूनपर्यंत A1 सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचा बटन दाबा, म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल. पाण्याला छान उकळी आणून घेत आहे. मॅगी मसाल्यामध्ये मीठ असतं, त्यामुळं मीठ जरा जपून वापरा. त्यामध्ये आता आपण मॅगी घालत आहोत. या मॅगीचे तुम्ही बारके तुकडे केले तरी चालतील, परंतु काही वेळेला ती अशी लांब मॅगी खायला मुलांना आवडते, तशी मॅगी मी करत आहे. आपण रस्सम मसाला वापरलेला आहे आणि त्यामुळं ह्याला टॅमॅटो जास्त वापरत आहे. ह्याला वाफ देण्याची गरज नाही, पण 2 मिनटं मी झाकण ठेवत आहे. ह्या मॅगीला रस्सम टाईप टेस्ट येते म्हणून मी टॅमॅटोचा आंबटपणा थोडा कमी करण्यासाठी साखर वापरलेली आहे. अशा प्रकारे आपली रस्सम सुपी मॅगी तयार. हे बघा, खालती छान असा रस्सम तयार झालेला आहे आणि त्यामुळे ही मॅगी खूप छान लागते. आपण ही मॅगी सर्व करूयात. वाव, कशी मस्त दिसते आहे ना. चला, तुम्ही पण ही मॅगी खायला सुरुवात करा आणि मी पण खायला सुरुवात करते. मला पहिल्यांदा या रस्समचा एक पहिला भुरका घ्यायला खूप आवडतो. मॅगी मसाला आणि रस्सम मसाला ह्यामुळं या रस्सम मॅगीला खूपच छान चव येते. मी तर रस्सम पिता पिता जेवढी मॅगी येईल तेवढीच खाते. घरातल्यांना सर्वांना इतकी ही मॅगी आवडते की आठवड्यातनं 2दा तरी ही मॅगी करायला लावतातच. मस्त म्हणजे मस्तच. पुन्हा भेटूयात अशीच छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता तातेचा बाय.